टॉप क्वालिटी और कंसिस्टेंट परफॉर्मेंस के लिए सिर्फ सिल्वर पंप्स। टॉप क्वालिटी और कंसिस्टेंट परफॉर्मेंस के लिए सिर्फ सिल्वर पंप्स, नाम याद रखना। शक्तीपीठ महामार्गाविरोधात आज राज्यव्यापी बैठक कोल्हापूरमध्ये पार पडली आणि या बैठकीमध्ये काही मोठे निर्णय आहेत ते घेण्यात आले आहेत। आंदोलनाची पुढची दिशा आहे ती ठरवण्यात आली आहे। सतेज पाटील यांच्या नेतृत्वात ही सगळी राज्यव्यापी बैठक झाली। माझ्यासोबत सतेज पाटील आहेत, बोलूयात। काय सांगाल, आज राज्यव्यापी बैठक झाली, कुठून लोक आले होते? कारण मुख्यमंत्र्यांचा दावा आहे की फक्त कोल्हापूरमधून या सगळ्या महामार्गाला विरोध आहे। आज सर्वपक्षीय बैठक या ठिकाणी होती आणि त्यामध्ये या सगळ्या जिल्ह्यातून एक 4-5 मोजके प्रतिनिधी या बैठकीला आले होते। जी भूमिका 6 महिन्यापूर्वी होती शक्तीपीठ नको, तीच भूमिका आत्तासुद्धा, आणि म्हणून 12 तारखेला आम्ही विधानमंडळावर विधानसभेवर मोर्चाचं नियोजन त्या ठिकाणी केलेलं आहे। 1 मार्चच्या आधीपर्यंत सर्व आजी माजी लोकप्रतिनिधींनी आपली भूमिका स्पष्ट करावी, त्यांनी पत्र द्यावं की समर्थनात असेल तर समर्थनात द्यावं, विरोधात असेल तर विरोधात द्यावं, अशी आमची अपेक्षा आहे। पण आपण बघतोय मुख्यमंत्र्यांचा दावा आहे की फक्त कोल्हापूरमध्येच याला विरोध आहे, बाकी सांगलीपर्यंत मात्र कोणताही शेतकऱ्यांचा याला विरोध नाही। आता परभणीत मोर्चा निघाला, धाराशिवमध्ये मोर्चा निघाला, सोलापूरमध्ये निघाला, सांगलीत रक्तानं पत्र पाठवलं। आता ह्याच्या पलीकडे अजून काय पुरावे पाहिजेत? हा रेटायचाच प्रकल्प अशी भूमिका जर मुख्यमंत्री मोदी यांची असेल तर शेतकरी त्याला योग्य उत्तर देतील। मुंबईत जो मोर्चा होणार आहे त्याचं स्वरूप कसं असेल? एकूणच आजची बैठक आज सगळ्यांना विचारून आज आम्ही निर्णय घेतला मोर्चाचा। आता परत आम्ही बैठक घेऊन त्या संदर्भातली दिशा ठरवू। तर या सगळ्या बैठकीमध्ये काही शेतकऱ्यांनी न्यायालयात जाण्यासंदर्भात देखील भूमिका मांडली, मात्र तुम्ही थोडंसं त्याला अजून वेळ आहे न्यायालयात जायला, आत्ताच गडबड करू नका अशी आमची सगळ्यांना विनंती। रस्त्यावरची लढाई आणि संघर्षातनं आपण लढाई करूया असं माझं मत आहे। दुसरा एक प्रश्न म्हणजे एकनाथ शिंदे यांना जीवे मारण्याच्या धमकीचे मेल आल्याची माहिती मिळते, कसं बघता आपण याकडे? कारण गृहविभाग सांभाळले नाही, खरं हे मेल आले असतील, मला माहीत नाही काय नेमकं आले, आपण प्रश्न विचारला। मेल आले असतील तर त्वरित पोलिसांनी त्याच्यावर योग्य ती कारवाई त्या ठिकाणी करणं अभिप्रेत आहे। हे कुणी पाठवलेत, काय पाठवले, किंवा राज्यातले मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री पद हे संवेदनशील आहे आणि अशावेळी महाराष्ट्रासारख्या एक डेव्हलप्ड राज्यामध्ये अशा जर धमक्या येत असतील तर पोलिसांनी त्याच्या पाठीमागं तपास योग्य पद्धतीने करावा। एका बाजूला राज्यात गुन्हेगारी वाढल्याचं चित्र दिसतंय, आता मंत्री आणि महत्त्वाची व्यक्ती देखील मग सुरक्षित नाहीत असं म्हणायचं का? नाही, म्हणून म्हणतोय ना की राज्यातली कायदा सुव्यवस्था किती चांगली आहे हे घटनांवरून कळतेच आपल्याला। बीडपासून पुण्यापर्यंत पालघरच्या झालेल्या घटना सगळ्यांपासून आपल्याला कळतंय, परंतु आता लोकांचं धाडस एवढं वाढले की उपमुख्यमंत्री मुख्यमंत्र्यांना सुद्धा धमकी देण्याचं धाडस वाढत असेल तर हे महाराष्ट्रासाठी दुर्दैव आहे। तर सुरेश धस यांनी काही दिवसापूर्वी जी धनंजय मुंडे यांची भेट घेतली त्यावर वेगवेगळ्या चर्चा होत होत्या, मात्र आता या सगळ्या भेटी दरम्यान एक मोठं डील झाल्याची चर्चा देखील सुरू झाली आहे। संजय राऊतांनी देखील तसा आरोप नाही, काय माझ्या कानावर काय झालं, डील झालं का राजकीय चर्चा झाली आम्हाला माहीत नाही, परंतु मला वाटते सुरेश धसांनी जो लढा हातात घेतला होता त्याची धार कमी झाली हे निश्चित आहे आणि म्हणून आता सुरेश धसांनीच या संदर्भातली भूमिका स्पष्ट केली पाहिजे। राजकारणामध्ये विश्वासार्हता अत्यंत महत्त्वाची असते, आमदारकी किंवा पद याच्यापेक्षा लोकांची विश्वासार्हता अत्यंत महत्त्वाची असते। मला वाटते सुरेश धसांनी ती विश्वासार्हता आता कुठंतरी शंकेच्या ह्याच्यात आलेली आहे, त्याच्या संदर्भात योग्य निरसन करणं आणि हे या बातम्या लीक कुणी केल्या काय केल्या ते म्हणतात मला माहीत आहे, तर त्यांनी ते सांगितलं पाहिजे। धनंजय मुंडे यांनी मंत्रिमंडळात निर्णय झालेत असं सांगून 200 कोटी रुपये उचलले, मात्र तशा पद्धतीचा कोणताही निर्णय झालेला नव्हता असा एक दावा आज अंजली दमाने यांनी केलेला, एक मोठा आरोप म्हणावा। मला वाटते तशी काही कागदपत्रे असतील तर त्यांनी मुख्य सचिव आणि मुख्यमंत्र्यांच्याकडे द्यावीत, मुख्यमंत्र्यांनी ती तपासावीत आणि तसं काही घडलं असेल तर त्याच्यावर कारवाई करावी। तर पहिला पण हे होते काँग्रेसचे नेते सतेज पाटील। खरं तर शक्तीपीठ महामार्गाविरोधात आज जी काही राज्यव्यापी बैठक झाली त्या बैठकीमध्ये 12 तारखेला आझाद मैदानावर मोर्चा काढण्याचं देखील नियोजन झाल्याचं या निमित्तानं सतेज पाटील यांनी सांगितलं आहे। जर्नलिस्ट सुनील काटकरचं भूषण पाटील, TV9 मराठी, कोल्हापूर। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी। काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं।